सीता माता रोज आपल्या भांगेत शेंदूर भरायची. हनुमानजी हे रोज बघायचे आणि एक दिवस न राहता हनुमानजींनी सीता मातेला प्रश्न विचारलाच की माता, तुम्ही रोज भांगेत हा शेंदूर का बरं लावता? तेव्हा सीता मातेने सांगितलं की अरे हनुमंता, प्रभू श्री रामचंद्रांच्या दीर्घायुष्याकरता मी हा शेंदूर भांगेत भरत असते. झालं मग काय, हनुमंतांनी सीतामातेकडनं शेंदूर मागून घेतला आणि पूर्ण शरीरभर शेंदूर फासून घेतला की आता माझ्या प्रभू श्रीरामांना दीर्घ 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 आयुष्य लाभणार. अशी होती हनुमंतांची प्रभू श्रीरामचंद्रांवर भक्ती आणि प्रेम. ही गोष्ट आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहिती असेल, पण आता जी मी माहिती सांगणार आहे ती तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. रामायणात आपल्याला याचा उल्लेख कुठेही सापडत नाही, पण ब्रह्मांड पुराणात अशी माहिती आहे की हनुमंतांना 5 भावंडं होती आणि हनुमंत हे सगळ्यात मोठे भाऊ. त्यांच्या 5 भावंडांची नावं काय काय? मतिमान हे अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे होते, श्रुतिमान हे वेदांमध्ये पारंगत होते, गतिमान हे अतिशय गतिशील होते, वेगवान होते, केतुमान हे शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत होते आणि धृतिमान सगळ्यात धाकटे भाऊ जे अतिशय चतुर आणि चपळ होते. तर हनुमंतांच्या या सगळ्याही भावंडांनी रामासोबत युद्धामध्ये भाग घेतला होता. हे तुम्हाला माहिती होतं का? हनुमंताबद्दल अशी एखादी छानशी गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर ती कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.